महाराज म्हणलं ते खरं आहे, मला बी कैलास बघायचा आहे। आजच्याला मी देवासनी विचारणारच आहे। बानू, बानू, तुला मी इथे आलेलो आवडलं नाहीये का? नाही, तसं नाही। तेव्हा तुम्ही पंधरवड्यातून 2 वेळाच येता। तुम्ही आल्यावर आनंद होतो या, पण काय बानू, तुझ्या मनात काय आहे ते तरी बोल। माझं तुमच्याकडे एक मागणं आहे, ते पुरं कराल? तुझं काय मागणं आहे ते तरी सांग। अगोदर तुम्ही मला सांगा, माझं मागणं पुरं कराल ना? अगोदर मला वचन द्या। बानू, मी तुला वचन देतो की मी तुझं मागणं पूर्ण करेन। सांग, काय आहे तुझ्या मनात? देवा, मला कैलास बघायचा आहे। कैलास? आणि ते मानस सरोवर बी बघायचं आहे। तुला कैलासाबद्दल काही ठाऊक आहे का? नाही, आणि म्हणून तर बघायचं आहे। आणि मला ठाव आहे का तुम्ही म्हाळसाताईसनी कैलास दाखवला आहे ते। पण बानू, तुला हे सारं कसं कळलं? मला महाराजांनी समजा सांगितलं आहे। मुनिवर, आता तुमच्या मनात ह्याचे काय प्रयोजन आहे? देवा सांगा जी, कधी जायचं कैलास बघायला? तू म्हणशील तेव्हा। कधी बी? म्हणजे लागलीच जाता येईल का हो? नाही ना ग, पण मग कसं जमायचं? लई लांब आहे म्हणू कैलास। तुझी इच्छा असेल तर त्याचे दर्शन लगेच घडू शकेल मी तुला। होय का? आणि ते कसं? बानू, एक गोष्ट तुला कदाचित ठाऊक नसेल, हा जेजुरी गड म्हणजे प्रति कैलासच आहे। त्यामुळे जर मी तुला ह्या जेजुरी गडाचे दर्शन घडवले तर ह्याचा अर्थ तुला कैलासाचे दर्शन झाल्यासारखेच आहे, होय ना? कर देवा, म्हाळसाताई तर म्हणले आहेत का त्या मला गडावर कधी बी येऊ द्यायच्या नाहीत। आणि जिथं माझ्या बाला बोलणं ऐकावं लागलं तिथं मी कधी बी यायची नाही। पर मला कैलास बघायचाच आहे।